नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो, इजी लर्निंग विथ उल्हास कुलकर्णी तसेच संकल्प यशाचा स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर मी सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो। इयत्ता 5वी तसेच इयत्ता 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे। तर या परीक्षेसाठी सर्वांना प्रथमतः मी माझ्याकडून आणि आपल्या यूट्यूब परिवाराकडून सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे गुण मिळावेत आणि तुम्ही यशस्वी व्हा अशी शुभेच्छा मी माझ्याकडून तसेच माझ्या यूट्यूब परिवाराकडून देतो। तर परीक्षेच्या दृष्टीने मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे की जे परीक्षेला जाताना तुम्हाला उपयोगाला येणार आहे। तर परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी आता आपला पेपर रविवारी आहे तर त्या दिवशी थोडंसं लवकर म्हणजे 1 तास सेंटरला पोचा, 1 तास अगोदर सेंटरवर पोचा, म्हणजे आपली धावपळ होणार नाही आणि आपल्याला नंबर वगैरे शोधण्यासाठी किंवा आपली वर्गखोली शोधण्यासाठी वेळ मिळेल आणि आपण थोडंसं रिलॅक्स होऊ परीक्षेसाठी। नाहीतर काय होईल, धावत पळत आपण गेलो तर आपल्याला थकवा येईल आणि नंबर शोधण्याची घाई होईल। मग अशा वेळेस थोडंसं दमायला होतं, मग त्रास होतो त्याचा आणि त्याचा परिणाम आपल्या पेपरवर होतो। त्यासाठी आपण सगळ्यात प्रथम म्हणजे परीक्षेच्या सेंटरवर किमान 1 तास अगोदर आपण पोहोचलो पाहिजे। त्याच्यानंतर दुसरा विषय म्हणजे परीक्षेला जात असताना आपल्यासोबत न्यायचं साहित्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कोणत्याही रंगाचे जे 2 पेन एकाच रंगाचे घेऊन जा, एक तर निळ्या रंगाची घेऊन जा किंवा काळ्या रंगाची घेऊन जा आणि जाड टोकाची जे पेन असते त्याचा वापर करा, म्हणजे गोल करायला पटकन गोल करता येईल। आणि त्याचसोबत आपल्यासोबत एखादी पाण्याची बॉटल घेऊन जा, रुमाल आणि पॅड, अशा प्रकारे त्याचसोबत आपलं हॉल तिकीट सोबत एखादी आधार कार्ड वगैरे ठेवा आय डी कार्डसाठी, किंवा तुमच्या शाळेचं आयडेंटिटी कार्ड असेल तर ते सुद्धा चालेल। अशा प्रकारे आपण साहित्य घेऊन जायचं आहे परीक्षेला जाताना। रविवारी आपली परीक्षा आहे त्यामुळे रविवारी जास्त अभ्यास करणे किंवा वाचन करणे या गोष्टी थोडंसं टाळा आणि थोडंसं आपलं डोकं रिलॅक्स ठेवा, म्हणजे ते आपल्याला चांगल्या प्रकारे पेपर सोडवता येईल। सगळ्यांना माहिती आहे की पेपर हा 4 सेटमध्ये असतो, A B C D असतो। पेपर जरी तोच असला तरी काय असतं, प्रश्नाचे क्रम हे बदललेले असतात, हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे। पेपर सोडवताना थोडीशी गडबड करू नका, शांततेने सोडवा आणि जे प्रश्न कठीण आहेत ते थोडंसं सावकाश सोडवा, सोपे प्रश्न सोडवा, वेळेकडे लक्ष द्या, कारण आपल्याला 90 मिनिटांमध्ये जवळपास 75 प्रश्न सोडवायचे आहेत। आणि वाचन करताना व्यवस्थित वाचन करा, घाई गडबड करू नका। विशेष करून इंग्रजीचे प्रश्न सोडवत असताना आपल्या छोट्याशा वाचनाच्या चुकीमुळे आपले बरेचसे प्रश्न चुकत असतात, त्यामुळे ती गडबड करू नका। शनिवारी थोडंसं अभ्यास करताना जे इंग्रजीचे शब्द आहेत जसे की व्होकॅब्युलरी संदर्भातले शब्द, रंगाचे शब्द, पक्षाचे शब्द, प्राण्याचे शब्द, असे जे शब्द आहेत आपण नेहमी वापरत असतो असे शब्द थोडेसे वाचा। त्याच्यानंतर कार्डिनल ऑर्डिनल नंबर्स एकदा वाचून शब्द आहेत ते सुद्धा वाचून घ्या, ऑपोजिट वर्ड्स वाचा। मराठीचं सुद्धा त्याच प्रकारे तुम्ही करा, म्हणजे जे शब्दावर आधारित आहे ते शब्द वाचा, म्हणजेच आपल्याला थोडंसं रिव्हिजन होईल। पेपरचा वेळ तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे। पेपर सकाळी पहिला पेपर हा गणित आणि मराठी आणि गणिताचा पेपर आहे, तो 11 ते 12:30 या दरम्यान आहे, परंतु आपल्याला शाळेत सेंटरवर 1 तास अगोदरच पोचायचं आहे। आणि दुसरा पेपर हा 2 ते 3:30 या वेळेमध्ये आहे। दुसरा पेपर हा इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा पेपर आहे, ते सुद्धा तुम्हाला 1 तास अगोदरच वर्गात जावं लागतं, त्यामुळे सोबत जेवणाचा डबा वगैरे असू द्या जेवण करण्यासाठी, कारण पेपर सोडवण्यासाठी आपल्याला एनर्जी लागते आणि एनर्जी आपल्याला जेवणातून मिळत असते। सगळ्यांचा अभ्यास अतिशय छान पद्धतीने झालेला आहे, त्यामुळे सगळ्यांचा पेपर अतिशय सोपा जाणार आहे। सर्वांना पुन्हा एकदा माझ्याकडून आणि आपल्या यूट्यूब परिवाराकडून सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। तुमचा पेपर नक्कीच चांगला जाईल।